उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, वंदन करते। हा जो कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग मला होता आलं, आपल्या सगळ्यांचं दर्शन या निमित्ताने घेता आलं, म्हणून सगळ्यात सुरुवातीला परब्रह्म स्वरूपात असलेले आपण सर्व श्रोतृवर्ग मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते। प्रत्येकाच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करताना ही सेवा आपण सगळ्यांनी मिळून भगवंताच्या चरणी, मंगलमूर्तींच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची आहे। सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त करून सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल 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 याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। संत श्रेष्ठ जगद्गुरु जगन्मान्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले देहू निवासी सकल वारकरी संप्रदाय असू दे, भागवत धर्म संप्रदाय असू दे, या संप्रदायाच्या मंदिराचा कळस चढवणारे, कलशस्थानी विराजमान असणारे सकल संतांचा मुकुटमणी म्हणून ज्यांना स्थान आहे असे आमचे तुकोबाराय। या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला सगळ्यांच्या परिचित आणि सर्वांच्या पाठातला असलेला अत्यंत सुंदर उत्कृष्ट असा अभंग आज सेवेसाठी निरूपणासाठी घेतलेला आहे। तुकोबारायांनी आपल्या जीवनाची इति कर्तव्यता या अभंगामध्ये सांगितली आहे। जीवनामध्ये मी येऊन केलं काय आणि ते केल्याने मला मिळालं काय याचा विस्तृतपणे विचार मांडणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। आजच्या कीर्तनाचं निमित्त हे पुण्यस्मरणाचं आहे, म्हणून म्हटलं नैमित्तिक कीर्तन आहे आजचं। विषय ठरवावा लागत नाही, विषय ठरलेला असतो। श्राद्ध कर्म या निमित्ताने करण्यात आलेला हा कीर्तन सोहळा। श्राद्धाच्या दिवशी कीर्तन का ठेवायचं? आपण सर्व कीर्तन ऐकणारी मंडळी आहात, कीर्तनावर प्रेम करणारी मंडळी आहात। भारतीय परंपरेनी, भारतीय धर्मशास्त्रांनी आम्हाला 16 संस्कारांपैकी दिलेला हा एक संस्कार की ज्यामध्ये आमच्या पितरांना जीवदशेतून मुक्तता मिळावी याकरता करण्यात आलेला हा संस्कार श्राद्ध कर्म। पण ते काहीही झालं तरी कर्म आहे आणि कर्मामध्ये चूक राहू शकते। कर्म हे खूप सूक्ष्म आहे, कर्मामध्ये थोडीशी का होईना आमच्याकडून चूक होऊ शकते, म्हणून ते कर्म बिनचूक घडावं, त्याच्यामध्ये कुठलीही चूक घडू नये म्हणून म्हणाले कर्माला भक्तीची जोड द्या। संतांनी आम्हाला सोपं शिकवलं, इतकं सोपं की आई जशी आपल्या बाळाला दुधाचा घास भरवते की नाही तसं आई बाळाला दुधाचा घास त्याच्या मुखापर्यंत घेऊन जाते। अपत्यापरी पाजवी प्रेमग्रासा, उद्धव स्वामी म्हणतात आपल्या गुरुजींबद्दल, समर्थांबद्दल की संत माऊली आम्हाला मुखापर्यंत घास आणून दिलाय, फक्त आता खायचंय, इतकं सोपं करून दिलंय। पण आम्ही सोप्याचा अवघड करतो। कर्मकांड करत असताना आमच्याकडून चूक होऊ शकते, म्हणून त्या चुकीमध्ये थोडंसं क्षम्य भगवंताकडून आम्हाला मिळावं किंवा भगवंताला ती पूजा आमची आवडावी, ते कर्म आमचं आवडावं, म्हणून त्या कर्माला संत म्हणाले भक्तीची जोड द्या। म्हणजे चुकलं तरी चालतं, देव पदरात घेतो, देव सांभाळतो। त्यामुळे श्राद्ध हे कर्म आहे। श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असतं श्रोते हो, म्हणून श्राद्ध कर्माला भक्तीची जोड द्यावी याकरता श्राद्धा दिवशी कीर्तन। विठ्ठल 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 विठ्ठल। एक वर्ष पूर्ण झालं, पितरांना तर्पण करण्याचा हा दिवस, पितृऋणातनं मुक्त होण्याचा हा दिवस। भारतीय संस्कृतीने माता पितांना अनन्य साधारण असं महत्व दिलंय। वेद सांगतात मातृदेवो भव पितृदेवो भव, सकल तीर्थांची धुरी जिये का माता पितरे। सांगितलं माऊलींनी, प्रसिद्ध ओवी आहे। सगळी तीर्थ कुणाच्या चरणाजवळ असतील तर त्या मातेच्या आणि पित्यांच्या, म्हणून पितृऋणातनं मुक्त व्हावं ही आमची परंपरा आहे। ही सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरेची आचारसरणी आहे, विचारसरणी आहे। दुर्दैवाने हे सगळं न करणारी करंटी माणसं सुद्धा समाजात आहेत। मला बोलताना वाईट वाटतं, काय करायचंय?
गेलेल्या माणसाचं हे सगळं का करायचं असतं असा प्रश्न प्रतिप्रश्न करणारी मंडळी आहेत. पण त्यांना थोडंसं सांगावं आमच्यासारख्या मंडळींनी, आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी, की आमचं धर्मशास्त्र आम्हाला सांगतं की जीव गेल्यानंतर शरीराने जरी गेला, शरीर जरी संपलं, देहाची 3 चिमट्या राख झाली, तरी सुद्धा जीवाला जीवदशेतनं मुक्तता मिळावी याकरता जे संस्कार करायचे आहेत त्यापैकी हा एक संस्कार आहे पितरांना तर्पण करण्याचं. म्हणून आजच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पुण्यस्मृतीला वंदन करते आणि तुकोबांच्या अभंगाला स्पर्श करत असताना महाराजांचा अधिकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी काय सांगणार, आज पंढरीच्या वारीचा सगळीकडे पर्व काळ आहे. लाखोंच्या संख्येने लोक तिकडे धावत आहेत. मला असं वाटतं की त्या पंढरपुरामध्ये त्या पायांजवळ असं काय बघितलं संतांनी, असं काय बघितलं की जिकडे धाव घ्यावीशी वाटली. असं काय होतं? आज आम्हाला खंत आहे की आम्ही नाही पंढरपूरमध्ये, आम्हाला खंत आहे आम्ही नाही वारीमध्ये. पण मला सांगा, तुकोबरायांनी हाही आदर्श आम्हाला दिला. ठेविले अनंते तैसे चिरहावे, चित्ती असो द्यावे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत. नाहीतर मग हेही नाही तेही नाही अशी गत आमची होते. धड अध्यात्म नाही, धड प्रपंच नाही, सगळी धडपड आयुष्यामध्ये, सगळी धावाधाव होते आणि वाट्याला हाताशी काहीच लागत नाही. त्यामुळे तुकोबारायांनी त्या पांडुरंगाला आपलंसं केलं, त्याच्या चरणांजवळ डोकं टेकलं. इतकं प्रेम करावं भरभरून पांडुरंगावर, जीवनाचं ध्येयच होतं पांडुरंग परमात्मा विठ्ठल. का हो असं काय होतं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, हार गळा कासे पितांबर, कासे पितान, कासे पितांबर. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. त्या पायांच्या जवळ जे सुख आहे, जे शाश्वत सुख आहे, जे चिरंतन सुख आहे आणि खऱ्या अर्थी जो विसावा आहे या अभंगातला शब्द. कसलीच चिंता नाही, निश्चिंतीनं जिथं विसावा घ्यावा असं एकमेव ठिकाण म्हणजे ते पद, ते पाय आहेत पांडुरंगाचे. म्हणून तुकोबरायांनी आपली उपास्य देवता भगवान पांडुरंगाला समोर ठेवलं आणि त्या भगवंताकडे, मी भगवंता तुझी सेवा करतोय, उपासना करतोय, नाम घेतोय आणि यामध्ये मला काय काय मिळालं पाहिजे अशी तुकोबरायांची एक अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण झाली. म्हणून मी काय केलं आणि मला काय मिळालं याचा लेखाजोखा महाराजांनी या अभंगात मांडलाय. याचसाठी केला होता अट्टहास. भगवत पूज्य जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, 3 गोष्टी जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. जगामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट आहे मनुष्यत्वम. मनुष्य जन्माला येणं हे नाही बरं का, माणसं बरीच जन्माला येतात, भरपूर लोकसंख्या आमची वाढतेच आहे, पण मनुष्यत्व असा शब्द आचार्यांनी वापरलाय. माणूस पण ज्याला म्हणावं फार दुर्मिळ आहे बरं. दिसतं का हो? आता तर नाहीच. आता आम्ही इतके पुढारलो, इतके सोफिस्टिकेटेड झालो, शेजारी कोण राहतं याचा पत्ता नसतो आम्हाला फ्लॅट संस्कृतीमध्ये. त्यामुळे माणूस पण शोधून मिळवावं लागतं. मनुष्यत्व. मुमुक्षुत्वम दुसरी गोष्ट सांगितली, लक्ष देऊन ऐका बरं. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली गोष्ट मुमुक्ष
मुमुक्षुत्व मनुष्यत्व, दुसरी गोष्ट मुमुक्षुत्व मोक्षाची इच्छा असणं, ही दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे दुर्लभ असलेली महापुरुष संश्रया, संतांचा, सत्पुरुषांचा, साधूंचा, सज्जनांचा संग आयुष्यामध्ये मिळणं, ते फार दुर्मिळ झालंय. साधू माणसं, ज्यांनी सा धुतलेत त्याला म्हणायचं साधू, ज्यांनी षडविकार धुवून टाकले त्याला म्हणायचं साधू. आणि अशा वृत्तीची माणसं आजूबाजूला मिळणं हे दुर्मिळ होऊन बसलंय. म्हणून आचार्य म्हणाले या 3 गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत. मग दुर्लभ असलेलं मनुष्यत्व जर आम्हाला मिळाले, माहिती ना, नरदेहाला आम्ही जन्माला आलो, 84 लक्ष योनी मात्रांमधून मानव देह प्राप्त झाला, त्या देहाचं खरं सार्थक काय आहे? जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया. सार्थक काय आहे हो? या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहा हो. जो जो की जे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी ते. सकल देहा माझी पहा हो. नाथ भागवत. अति दुर्लभ मनुष्य देहो, याची या प्राप्तीचा संभवो, तो अभिप्रावो अति दुर्लभ. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो. नाथांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं, तुकोबांनी सांगितलं, ज्ञानोबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, दुर्लभ असलेला नरदेह आम्हाला प्राप्त झाला. मग त्या देहाचं काय सार्थक आहे? काय करायचं जन्माला येऊन? जन्माला येऊन काय करायचं असं विचारलं तर काही मंडळी छान उत्तर देतात, खा प्या मजा करा, आरामात राहा. चार्वाकाचं तत्वज्ञान सुद्धा काही लोक समोर आणतात. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, कर्ज काढून तूप प्या म्हणले, पुन्हा काय माहिती पुढचं. त्यामुळं मजेत राहायचं, मस्त राहायचं. कशासाठी जगतो आपण? लोक म्हणतात खाण्यासाठी. मग म्हटलं कशासाठी खातो आपण? जगण्यासाठी. याच्या पलीकडे आमचं जातच नाही. परवा एक मावशीबाई म्हणले आमच्या जावयाला फार म्हणले खावं लागतं, चांगलं चुंगलं करून खायला घालते. आता हे खरं सासू सासरा जाऊ हे कीर्तनात नसा हो, पण लोकांना तेच आवडतंय, करायचं काय? असं सांगितलं की आमचा महिला वर्ग लगेच चेहरे खुलतात. बघा तुम्ही जरा काहीतरी. आता हा सासूची गोष्ट, पण असं नाहीये बरं, हे सासू सासऱ्यांच्या गप्पा मारण्याचं ठिकाण हे नाहीये. त्या मावशी म्हणले आमच्या जावयाला फार म्हणले खायला लागतं. मग म्हणलं खाल्ल्यावर मस्त ताणून देतात, झोप येते. मग झोपल्यावर पुन्हा खायला लागतं, खाल्ल्यावर पुन्हा झोपायला लागतं. हेच चाललंय आमचं. व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? माझ्या जन्माचं ध्येय काय? माझ्या जन्माचं गंतव्य काय? मी काय करायचंय जन्माला येऊन? वाटसरू रस्त्याने निघालाय, गावात आला, अनोळखी व्यक्तीला विचारलं, म्हणले हे गाव कुठलं आहे, हा रस्ता कुठं जातो? गावातल्या लोकांनी त्याला विचारलं, पाहुणे तुम्ही कुठले? म्हणले तुम्ही कुठून आला? तो म्हणला माहित नाही. माहित नाही? बरं मग जायचंय कुठं तुम्हाला? ते पण माहिती नाही म्हणले. कुठून आलो माहिती नाही, जायचंय कुठं माहिती नाही. राहू दे म्हणले, तुम्ही कोण हे तरी माहितीये का? नाही म्हणले, ते पण नाही माहिती. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले ममसाच येणे. याचा विचार करिता शिणली ही काया, सांगून हे सुखी करा मज स्वामीरा. मी कोण कोठील, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय? येताना काही गॅरंटी कार्ड घेऊन आलोय का आपण? अमुक इतके दिवस मी इथं राहणार आहे. आणलंय का कोणी? आणलं असेल तर सांगा. येताना प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, वॉरंटी आहे. साधा एखादी वस्तू बाजारातून आपण आणली तरी त्याच्यावर आपण काय बघतो पहिल्यांदा महिला वर्ग? एक्सपायरी डेट. मग ती खाण्याची असू दे, कुठली वस्तू असू दे, काही वर्षाची 2 वर्षाची त्याला गॅरंटी आहे, वॉरंटी आहे. तसं या वस्तूला काही वॉरंटी आहे का? काही गॅरंटी आहे का? काही कार्ड येताना सोबत आणलंय का, पाठवलंय का? नाहीये. मग काय विश्वास आहे? कुठला क्षण शेवटचा ठरू शकतो, कुठला दिवस शेवटचा ठरू शकतो, नाही माहिती. वेळ, वार, तिथी, दिवस सगळं निश्चित आहे, फक्त आपण अनभिज्ञ आहोत आणि आपल्याला त्याचं विस्मरण झालंय म्हणून आपण भ्रमिष्ठासारखे राहतो. त्याचं स्मरण व्हावं ही तुकोबरायांची इच्छा आहे.
कारण तुकोबरायांनी का केलं आणि त्यातून तुकोबरायांना काय मिळालं, नेमकं काय केलं तुकोबरायांनी, ते केल्यामुळे महाराजांना काय मिळालं हे तुकोबराय आम्हाला का सांगतात. कारण आम्ही आयुष्यभर इतकं करतो संसारासाठी, प्रपंचासाठी इतकं करतो, पण आमचं करणं काही संपत नाही, थांबत नाही. आम्ही इतकं मिळवतो, मिळवणं काही संपत नाही. मग तुकोबराय म्हणतात नेमकं काय करायचं आणि काय मिळवायचं अभंगाच्या प्रथम चरणात. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस किंवा दिस गोड व्हावा. काय केलं महाराजांनी? अट्टहास केला, प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्ही कधी विचार करतो शेवटच्या दिवसाचा? आम्हाला तो नकोच असतो. मृत्यू हे जगातलं अंतिम सत्य आहे. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे हे माहीत असतं तरी सुद्धा आम्ही एखाद्याला पोचवायला गेल्यानंतर काय गप्पा मारतो? काय गप्पा असतात? टायर घाला 2-4 म्हणजे अजून पेटेल आहे की नाही. काय नाही, आत्ता होते, काल होते, संपलं सगळं. मनुष्य जन्मात काही नाही, शेवट झाला म्हणाले, संपलं. राम राहिला नाही जीवनामध्ये. या सगळ्या गप्पा कुठे असतात? तिथं. ते तेवढ्या पुरतं येतं, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. तिथल्या पुरतंच असतं ते. घरी आलो की आमचं जैसे थे सुरू, मग आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला असं वाटतं मृत्यू आम्हाला कधीच येणार नाही, आम्ही अमर आहोत, पण असं नाहीये. माणूस मृत्यूला घाबरतो, नवे मृत्यूचं विस्मरणच माणसाला झालंय. तुकोबराय म्हणतात आम्ही मरणाचा सोहळा केला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य, मरणा हाती सुटली काया. माझा शेवट मी पाहिला. तुकोबराय म्हणतात आमचं मरण आम्ही अनुभवलं. आता जिवंतपणी अनुभव तुकोबरायांनी घेतलाय. कशाचा? मरणाचा. आपण जागे आहात ना सगळे? जिवंतपणी अनुभव घेतलाय. कशाचा? मृत्यूचा. आणि मृत्यूचा कुठे सोहळा असतो का हो? पण तुकोबरायांनी काय सांगितलं? धन्य तो सोहळा अनुपम्य, मरणाचा सोहळा केला. तुम्ही आम्ही या मागे या विचारालाही शिवत नाही. हा विचारही तुमच्या माझ्या अंतःकरणाला मनाला शिवत नाही. मरणाचा कुठे सोहळा असतो का? पण महाराजांनी तो केला. नवे साक्षात भगवंत न्यायला आले. लोकांनी याच्यावरही शंका उठवल्या, असं कुठं काही होतं का? वैकुंठातनं विमान येतं का? नाही. महाराजांना विमान आलं न्यायला भगवंतांचं. हे त्रिकाला बाधित सत्य की तुकोबराय वैकुंठाला गेले होते. विठ्ठल 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 विठ्ठल. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. महाराज म्हणले यासाठी अट्टहास केला होता. याजसाठी. कशासाठी? साध्य मिळवायचं होतं. कुठलं साध्य? अद्वैत भक्तीचं, भगवंताशी एकरूपत्वाचं. मी म्हणजे पांडुरंग, पांडुरंग म्हणजे मी. देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. हा अनुभव महाराजांना घ्यायचा होता. याजसाठी केला होता अट्टहास. यासाठी अट्टहास केला, प्रयत्न केला. काय प्रयत्न केले? कशासाठी केले? शेवटचा दिस गोड व्हावा. महाराजांनी शेवटाचा विचार केला बरं का, शेवटाचा विचार केला. आता शेवटचा दिवस म्हणजे नेमकं काय? म्हणजे नेमका कुठला दिवस? त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आम्ही कधीच नसतो. आम्हाला तो दिवस आमच्या आयुष्यात कधीच नको असतो. पण ज्या मंडळींनी, ज्या महापुरुषांनी, ज्या संतांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या वीरांनी त्या दिवसाचा विचार केला, त्यांचं जगणं खऱ्या अर्थी सार्थकी झालं. शेवटचा दिवस गोड ज्यांना वाटलं त्यांचं जीवन चंदनासारखं होतं. दुसऱ्यासाठी झिजणारं होतं. आणि जे झिजतं तेच रुजतं, त्यालाच सुगंध प्राप्त होतो. जे झिजत नाही ते कुजून जातं आणि त्याला दुर्गंधी आहे. म्हणून अशा एखाद्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यावेळी आपण येतो ना, त्यावेळी ती व्यक्ती काय असेल याचा अंदाज लागतो. त्यामुळे तुकोबराय म्हणतात की माझं जगणं यासाठी आहे, माझा अट्टहास यासाठी आहे की माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आज आम्ही देव, देश आणि धर्म या 3 गोष्टींचा ज्यावेळी उच्चार करतो, त्यावेळी आमचे समाज सुधारक, आमचे क्रांतिकारक, आमचे संत, सत्पुरुष, पूर्वसुरींची आम्हाला आठवण होते की त्यांनी आयुष्याचा प्रत्येक कण, प्रत्येक श्वास वेचला देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी. म्हणाले त्यांचा शेवट निश्चित गोड झाला.
निश्चित गोड झाला. आजही हजारो वर्षानंतर सुद्धा 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबांचं नाव घेतलं की आमचं हृदय हेलावतं, डोळे पाणावतात. तुकोबांचं नाव घेतलं तरी आमचा उरू अभिमानानं भरून येतो की आम्ही महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात राहतो. कारण महाराष्ट्राचं हे रसायन बनलंय ज्ञानोबा तुकोबा. यांच्याशिवाय आमचं जगणं निरर्थक आहे. संतांच्या पाठोपाठ आमचे महापुरुष छत्रपती शिवप्रभू असतील, भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे, सुखदेव, हे सगळे भगवद्गीता हातावर घेऊन फासावर गेले. मला वाटतं त्यांचा शेवट गोड झाला. या सगळ्यांच्या जीवनाचा सांगोपांगपणे आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं श्रोते हो, आम्ही जन्माला येऊन करतो काय? आमच्या जीवनाचा शेवट गोड कसा होईल याचा कधी आम्ही विचार केलाय का? वास्तविक किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. हे आपल्या बाबतीत बोलायचं झालं. तुकोबराय सांगतात आम्ही नुसती स्वतःची फजिती करून घेतो, पण शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? देह निघून जाणं, देहाची राख होणं म्हणजे शेवट गोड होणं नाही. म्हणजे शेवट होणं असं नाही. देहाची जीवदशेतली जी भ्रमंती आहे ती संपणं म्हणजे शेवट होणं बरं का. तुकोबरायांना हे म्हणायचंय. अनस्युत यामधला अर्थ हा आहे की जीवदशेची भ्रमंती आहे, जीव सतत फिरतोय ना. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जीर्ण वस्त्र सांडीजे, माऊली म्हणतात नवं वस्त्र घालावं आणि जुनं वस्त्र टाकून द्यावं. त्या पद्धतीनं हे शरीराचं चालू आहे. चैतन्य तेच आहे, प्रत्येक वेळी देह बदलतो आणि आम्ही त्या चक्रामध्ये अडकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम. आम्ही अखंड त्या चक्रात सापडलोय. मग आमचा शेवट कसा होईल गोड? कोणता असेल शेवट आमचा याचा विचार करत असताना मला असं वाटतं शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? कधीतरी आमच्या संतांकडे बघावं. ज्यावेळी पांडुरंगाच्या पायरीवर सुद्धा बसू दिलं जात नव्हतं असे आमचे चोखोबा. पायरीवर सुद्धा हीन याती मी महार पूर्वी निळाचा अवतार. मला बसता येत नाही, सगळे लोक धक्का मारून हाकलून द्यायचे. अरे चोख्या, देव भ्रष्ट झाला, विटाळ झाला, चाल बाजूला हट म्हणून हाकलून द्यावं, ढकलून द्यावं चोखोबांना. का हो? देवावर सावली पडू देत नव्हते असा 750 वर्षापूर्वीचा काळ कर्मठांच्या वर्चस्वाखाली असलेला. संधी मिळाली की कर्मठ. ही कर्मठाची खरी व्याख्या माझ्या मते विठ्ठल विठ्ठल. काय गंमत आहे. सद्भावाचं लोणी देवाचरणी यांनी कधी माखायचं नाही. कर्मठ कुणाला म्हणायचं? सद्भावाचं लोणी देवाच्या चरणी यांनी कधी माखायचं नाही. सद्भक्तांच्या सद्भावाचा अमृत यांनी कधी चाखायचं नाही. स्वतःच्या विषयी आणि कपटी मनाला यांनी कधीही रोखायचं नाही. याला म्हणायचं कर्मठ. विषयांमध्ये लडबडलेली माणसं चोखोबांवर जरा काही झालं की आळ आणायचा, जरा काही झालं की त्यांना त्रास द्यायचा. आणि चोखोबांची भक्ती विलक्षण आहे. पांडुरंगाच्या पायरीवर बसावं. भगवंता मला तुझ्यापर्यंत येता येत नाही, तुझ्या पावलांवर डोकं टेकता येत नाही. काय अवस्था असेल. आज आम्ही 18 पगड जातीचा वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवू शकतो, पण चोखोबांना काय वाटत असेल आपण कल्पना नाही करू शकत. मी अट्टहास केला शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता. त्यातून मला काय मिळालं हे या चरणात महाराज सांगतायत. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेचिया. मी निश्चिंत झालो, मला विसावा मिळाला, माझी धावाधाव संपली, माझी तृष्णा भागली, तृप्त अवस्था मला प्राप्त झाली. जीवन इतरांच्या कामी येणारं असावं. जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो, असं म्हणतात की नाही. आपलं जगणं इतरांसाठी कल्याणकारक असावं. नाहीतर आपण गेलो आणि लोकांनी म्हणावं बरं झालं, असं नसावं बरं का. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं बापुडवानं जगणं कामाला आमच्या कामी, आमच्या नशिबी येता कामा नये. जब तुम पैदा हुए जग हासे तुम रोय,
जेव्हा सगळं जग हसत होतं, मुलगा झाला मुलगा झाला, पेढे वाटले, पेढे खाल्ले, है की नाही? आज 21व्या शतकात आहोत तरी सुद्धा मुलगाच झाला की जास्त आनंद होतो. मुलगी झाली, मुलगा असता तर बरं झालं असतं. हे नाही म्हटलं तरी थोडंसं आमच्या डोक्यात एक आहेच आहे विचार, काही म्हणा तुम्ही. त्यामुळे जब तुम पैदा हुए जग हासे तुम रोय, अब ऐसी करनी कर चलो पीछे न हसे कोय. आमचं जगणं असं असावं की मागे सगळ्या लोकांनी आमच्यासाठी रडावं, असं जगणं असावं. नाहीतर आमचं इतरांच्या कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, अजिबात जगाशी काही घेणं देणं नाही. तिकडं जवान सीमेवर मरतोय, शेतकरी शेतात राबतोय, आम्ही आमचे खुशाल. आम्हाला कशाचं घेणं देणं नाही. आणि कट्ट्यावर बसून, पारावर बसून या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते, हे आमचं जगणं आहे. काय आम्ही क्रांतीच्या गप्पा मारतो. वर्तमानपत्र हातात आलं की तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करावी. मला असं वाटतं की कुठे विश्वास ठेवावा आणि कुठे नाही, हे जर लहानपणापासून आम्ही पोरांना शिकवलं ना, आई वडिलांनी मुलींना एवढं जरी सांगितलं की या जगात तुझ्यावर मनापासून प्रेम करणारं किंवा तुझ्यावर तू विश्वास ठेवावा असं एकमेव ठिकाण म्हणजे माता आणि पिता, याशिवाय दुसरं कुणीच नाही जगात कोणी नाही. तुमचं माझं सर्वांगीण कल्याण व्हावं असं एकमेव वाटतं आमच्या माता पितांना आणि याही पुढे जाऊन आमच्या संतांना. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आमचं सर्वांगीण कल्याण व्हावं असं कुणालाच वाटत नाही, फक्त संतांना, फक्त आमच्या आई वडिलांना वाटतं. त्यामुळे त्यांच्या विश्वासात फक्त राहावं मला असं वाटतं. आणि जीवनाचा सर्व वेळ पूर्ण आध्यात्मिक विकास कसा होईल याच्याकडे लक्ष द्यावं. महाराज म्हणाले शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मी हे केलं, अट्टहास केला म्हणून काय झालं, वर्तमानात बोलतायत महाराज. या अभंगाची रचना जर आपण बारकाईने बघितली तर पहिलं आणि तिसरं चरण हे भूतकाळात आहे, मी हे केलं झालं करून. आणि दुसरं आणि चौथं चरण हे आता मी काय अनुभवतोय, मी कशाचा उपभोग घेतोय, मला साधन, मी ते साधन केलं म्हणून मला हे साध्य प्राप्त झालं, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आता, मग काय झालं, निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. त्यामुळे मला हे आता प्राप्त झालंय. तुकोबरायांची धाव संपली, मुळात ती कधीच नव्हती हो. दुष्काळामध्ये सगळं गेलं. 14 पोती भरून उरतील एवढी कर्ज खत होती, सगळी पाण्यामध्ये बुडवून टाकली, इंद्रायणीच्या गाथा बुडवून टाकली, सगळंच गेलं हो. आम्ही सदैव सुडके अशी अवस्था तुकोबरायांची व्हावी. पण तरी सुद्धा विठ्ठला समोर उभं राहावं आणि सांगावं, विठ्ठला लोक म्हणतात मला तुझं वेड लागलंय. खरंच का रे, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विश्रांतीचं, विसावा घेण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे भगवंताचे पद पाय. का हो, अनुभूती मिळाली होती, या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयांवरी. आला भगवंत इथे, काय अनुभव घेतला, भगवंतांनी सांभाळलंय प्रत्येक क्षणात. शेवट गोड व्हावं म्हणजे काय, शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत सांभाळतो. वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. शेवटच्या क्षणाला भगवंत आहे, तो सांभाळणार आहे, याची ग्वाही त्यांनी दिली. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते 9व्या अध्यायामध्ये. या पुढे जाऊन भगवंत म्हणतात, यदि वातादि दोषेण मद्भक्तां मां हि विस्मरेत, अहं स्मरामि तं भक्तं ददामि च परां गतिं. शेवटच्या क्षणाला जर आयुष्यभर ज्यांनी माझं नाम घेतलंय असा माझा भक्त शेवटच्या क्षणाला आधी व्याधींनी ग्रासला, मानसिक त्याला विस्मरण झालं, तर मी त्याला स्मरण करून देतो, माझं त्याला गती देतो. अहम स्मरामी, मी त्याची आठवण काढतो. भगवंत म्हणतात, अहम स्मरामी तम भक्तम ददामि च पराम गतिम. आणि आमचे कबीरदास फार सुंदर सांगतात, ओठ कंठ चले नाही जिव्हा रटे नारा. उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी वेळ येते की नाही. 60-70 ओलांडल्यानंतर याव करू त्याव करू 25शीत असे बोलतो. पण मग एकदा का सगळं झिजायला लागलं आणि शिर्यते यत शरीरम, शरीराची व्याख्याच आहे, जे सतत झिजतंय त्याला शरीर म्हटलंय, झिजणार आहे. मग अशी अवस्था येते, त्यावेळी भगवंत म्हणतात
की कबीरदास सांगतात की ज्यांनी भगवंताचं आयुष्यभर नाम घेतलंय ना त्याची स्थिती शेवटी कशी होते. ओठ कंठ चले नाही जिव्हा रटे ना राम. लांब म्हणायला लागतं. आले लांब आले लांब 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 आले 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 कुठनं आले कुठनं है की नाही. जिव्हा रटे ना राम राम हमारा जप करे हम बैठे आराम. कबीरा हम बैठे आराम कबीरा हम बैठे आराम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. देव रडतो भक्तासाठी. देवाला चैन नाही पडत. भक्तासाठी भुकेलेला असलेला परमात्मा तो आमची सर्वतोपरी काळजी वाहतो. हे तुकोबरायांना माहिती आहे. म्हणून महाराज म्हणतात मी अट्टहास केला त्यामुळे माझा शेवट गोड झाला. परिणाम काय. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. माझी तहान भागली. मी तृप्त झालो. आमची तहान भागत नाही. आम्ही तृप्त नाही. सतत धावतोय. इतकी धावाधाव आयुष्यात करतोय. समाधान नाही, सुख नाही, शांती नाही, स्वास्थ्य नाही. सगळं घरात आहे. सगळ्या सुखांचा उपभोग आम्ही घेतो. सगळं आहे. किचन सेट आहे, डायनिंग सेट आहे, सोफा सेट आहे. पण सोफ्यावर बसलेला माणूस कायम अपसेट आहे, कायम दुःखी. सगळं आहे आमच्याकडे बघा तुम्ही. पण त्याचा उपभोग आम्ही घेऊ शकत नाही. स्वास्थ्य नाही. धड कोण कुणाशी बोलायला तयार नाही. संवाद संपला. घरात दोन माणसं एकत्र एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. वडीलधारा माणूस घरामध्ये समोर बसले. तरुण अगदी तरुणाबाण एखादा 20-25 पोरगा समोर आहे. बाप आपल्याशी काहीतरी बोलतोय. लक्ष नाही. मोबाईल मध्ये डोकं आहे, त्याचं तोंड आहे. किती आम्ही अपमान करतो आमच्याच मातापित्यांचा, आमच्याच वडीलधाऱ्यांचा. कधी सांगावं लागेल हे सांगण्याची फार गरज आहे आता पोरांना. हातामध्ये मोबाईल आहे. वडील काहीतरी महत्वाची गोष्ट आम्हाला सांगतायत. आम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करावं. मोबाईल मधलं डोकं वर नाही काढायचं आणि मग कपाळाला 100 आट्या पाडून काय आहे असं विचारायचं. मग बोलायची इच्छा होईल समोरच्या माणसाची. कसा संवाद होईल घराघरामध्ये. कशी नाती फुलतील आमची. कसं आमचं घर आनंदाने पंढरीत गोकुळाचं सुख घरामध्ये निर्माण होईल. मला सांगा. एकाचं तोंड इकडं, एकाचं तोंड तिकडे. जेवायला आम्ही एकत्र बसत नाही. टीव्ही समोर असतो. आता तर उभ्यानी जेवायची पद्धत आहे. आम्ही सोफिस्टिकेटेड झालो. पूर्वीच्या काळी लोक वाढणारी माणसं वाकून आग्रह करून वाढायची. बसणारी लोक छान पंक्तीला बसायची. घ्या लाडू घ्या, बुंदी घ्या, आग्रह असायचा. आता या तुमचं तुम्ही खा. माझा विरोध नाही बरं. आता हे काळानुसार चाललंय. पण एक गंमत होती. लोकांनी हा काळ अनुभवलाय बरं का. जुन्या लोकांनी हा काळ अनुभवलाय. नात्यांमधला ओलावा, प्रेम, जिव्हाळा, स्नेह हे जुन्या मंडळींनी अनुभवलंय. आणि वाईट वाटतं की ही जुनी पिढी आता हळूहळू बघा ना, काका गेले त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आता कीर्तन करतोय. जुनी पिढी हळूहळू आमच्यातून निघून जाते. मग आता नव्या पिढीने बघायचं कुणाकडे. सगळा अंधार आहे. तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्यामध्ये येत्या काळात सगळा अंधार आहे. लक्षात ठेवा. आम्हाला जागं व्हावं लागेल. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आम्ही स्वतः धर्माचरण नाही केलं तर आमच्या पोरांनी कुणाकडे बघायचं आणि कसं आचरण करायचं हे त्यांचं त्यांना माहिती. त्यामुळे तुकोबरायांसारखे संत आम्हाला आईच्या कळवळ्याने सांगतात की जीवनामध्ये काय केल्याने काय मिळेल, साध्य काय ठेवायचं, साधन कशाचं करायचं, कशाचा अट्टहास केला. अभंगाचं 3रं चरण. ते श्रोते हो, कीर्तनामध्ये भक्ती हे अध्यात्म, भक्ती हे बेसमेंट आहे की नाही. पाया भक्तीच आहे. अंतःकरणातली भक्ती जागृत व्हावी हाच कीर्तनाचा सरळ साधा उद्देश आहे. आमच्या कीर्तनासाठी तरुण मंडळी कमी पण ज्येष्ठ मंडळी जास्त असतात. बरोबर आहे की नाही. हो म्हणा. बघा आहे की नाही. आमची जबाबदारी आहे. तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. तरुण मंडळी कमी राहतात आणि लोकांना असं वाटतं की अध्यात्म, कीर्तन, प्रवचन, श्रवण हे सगळं रिटायरमेंट नंतर करावं. आता काय करायचं करून. त्यामुळे मग ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची जबाबदारी आमच्याकडे. बरोबर आहे ना. हो म्हणा. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. तुम्ही म्हणाल यांनीच का घ्यायची जबाबदारी. अहो हे फार मोठं काम आहे ना. मग तरुण मंडळी सुद्धा 20 वर्षांनी 10 वर्षांनी आता जसं ऐकायला येते तसं नाही येणार मग परत. त्यामुळे जपलं पाहिजे. कानाचे दडे बसावेत. एवढा आवाज, एवढा लाऊडनेस काही गरजेचा नाहीये. म्हणून म्हटलं राग मानू नका महाराज. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हरी विठाला. कवच
कौतुक वाटे झाली या वेचाचे. बरोबर आहे, आता नका हलू. नाम मंगळाचे तेणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची. महाराज म्हणाले माझंच मला कौतुक वाटतंय. का? कारण माझ्या जीवनाचा वेच झाला. आम्ही कधी आमच्या जीवनाचा वेच केलाय का? आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं याकरता काही वेगळे प्रयत्न केलेत का? अरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता म्हणाला, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये, जीवनामध्ये बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती जी स्थिर आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. संसरती इति संसार हा अखंड सरकतोय, परिवर्तन आहे. मग या परिवर्तनामध्ये हे सगळं घडत असताना आम्ही आमच्या जीवनाचा वेच करण्याचा कधी प्रयत्न केलाय का? तर आमच्याकडे उत्तर नाही असं आहे बहुतेक. हो ना? नाहीये, कधीच नाही. आई मुलाला सांगते, बाळा सहलीला चाललायस, डबा देते भरून. संतांनी सुद्धा आम्हाला शिदोरी दिली आहे, गाथेची, ज्ञानेश्वरीची, दासबोधाची, भागवताची. ही शिदोरी आम्ही जवळ बाळगली पाहिजे, अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून, 3ऱ्या वर्षापासून मी म्हणेन. जसं सहलीला जाणाऱ्या पोराला आई डबा भरून देते, ऐकताय ना सगळे? लक्षपूर्वक ऐका. आई बाळाला डबा भरून देते आणि सांगते किती पोळ्या देऊ डब्यात. तो मुलगा म्हणतो 1 दिवसाचं ट्रेकिंग आहे, जाऊन माघारी यायचंय. रोज मी 4 चपात्या खातो, आज मला 6 पोळ्या दे डब्यात भरून. पण आई तुमच्यासारखी होती हो. ती आई काय केलं असेल हो? 20 चपात्या भरल्या डब्यात, ने म्हणली. मुलगा म्हणाला माझ्या आईला काही अक्कलच नाही, हे एवढं ओझं कधी आवरू सावरू मी. मी म्हटलं 4-6 पोळ्या भर डब्यात, एवढं डबा दिलाय, आता मी हे सगळं घ्यायचं पाठीवर आणि चढायचंय डोंगर. आई म्हणली असू दे रे, ओझं समजू नकोस, वागव, ओझं समजू नकोस. ही शिदोरी आहे तुझ्यासाठी, ही शिदोरी आहे. आता मॅगी आणि पिझ्झा पास्ता देणाऱ्या आयांना डब्यामध्ये, त्यांना या शिदोरीचं महत्व नाही कळणार. पण आई काय करत होती? ही शिदोरी आहे, हे घे. म्हणून संतांना आम्ही माऊली का म्हटलं? संत म्हणतात ही शिदोरी आहे. सहलीला सुरुवात झाली, आयुष्याला सुरुवात झाली, जन्म झाला जीवाचा. हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला. चरपट पंजरीमध्ये भगवत पूज्य शंकराचार्य म्हणाले, बालस्तावत क्रीडासक्तः तरुणीस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणी कोपी न लग्नः. परब्रह्माची जीवाशिवाची गाठभेटच होईना. बालपण गेलं खेळण्यात, तरुणपण गेलं धुंदीत विषयांच्या, म्हातारपण चिंतेत गेलं. मग कधी होणार जीवात्म्याची शिवात्म्याशी भेट? त्यामुळे संत म्हणतात हा डबा, ही शिदोरी हातात घे. 5व्या वर्षी चल हरिपाठ सुरुवात कर पाठ करायला. 6व्या-7व्या वर्षी घ्या भगवद्गीता हातात, देऊया आमच्या पोरांच्या हातात भगवद्गीता. 8व्या-10व्या वर्षी पावली मस्त नाचलंच पाहिजे आमच्या घरातलं बाळ हरिपाठामध्ये. अजून थोडा मोठा झाला, द्या ज्ञानेश्वरी हातामध्ये. अजून थोडा मोठा झाला, द्या भगवद्गीता हातामध्ये, द्या गाथा हातामध्ये. तो मुलगा सहल त्याची सुरू झाली. आधी काय म्हणत होता? आईनं ओझं दिलंय, ओझं दिलंय. पण एक वेळ आली, गुरुजी म्हणले चला बाळांनो डबे उघडा. मस्त झाडाच्या सावलीत सगळे खायला बसले आणि सुरुवात केली. पहिल्याच दणक्यात 4 चपात्या हाणल्या. आधी काय म्हटला? डब्याला फक्त 6च दे. आता सुरुवातीला 4-5 संपल्या. मग हा डबा दिवसभर कसा पुरला असता? मग लक्षात आलं, माझी आई किती ग्रेट आहे, माझी आई किती भारी आहे. म्हटला मी नको म्हणत असताना एवढा डबा दिला, मला गरज आहे, संध्याकाळपर्यंत लागेल मला हे. ऐका, मी दृष्टांत एवढ्यासाठीच हा सांगते. संतांना आम्ही आई म्हणतो. संतांनी आम्हाला शिदोरी दिली आहे भागवताची, ज्ञानेश्वरीची, गाथेची, हरिपाठाची. ती जर शिदोरी आम्ही शेवटपर्यंत वागवली ना, 25व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, मग आमची ही आयुष्याची सहल पुढे 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 जाते. आणि थोडंसं वाईट बोलते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, अजिबात रागवू नका माझ्यावरती. 60 नंतर 70 नंतर जगाने दिलेलं नाकारलेपण जेव्हा वाट्याला येतं की नाही, की तुम्ही आता आमच्या घरात नाही राहिला तरी चालेल, हे जेव्हा मिळतं नशिबाला, बापालाच, ज्यांनी हाडाची काढं रक्ताचं पाणी करून घर बांधावं, घरामध्ये पोरांना आसरा द्यावा आणि त्या पोरांच्याच घरात, त्याच घरात आपल्यालाच जागा नसावी. वाईट वाटतं. व्हॉट्सअपवरचा परवाचा मेसेज आहे, भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातल्या, म्हणजे हिंदू धर्मातल्याच लोकांची वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे. मुस्लिम पंथामध्ये, धर्मामध्ये बघा, एकही आई वडील वृद्धाश्रमात गेलेले दिसत नाहीत. आमची हिंदूंचीच आई वडील का बरं वृद्धाश्रमात जास्त जातात? आमच्या संवेदना बोथट झाल्या, आमची मन खरबडीत झाली.
रस्ते डांबरट झाले तशी मनही आमची डांबरट झाली है की नाही? फार फार आम्ही रसा तळाला चाललो. संस्कृतीच्या नावाखाली अधपतन होत चाललंय, याचं लक्ष नाही, याच्याकडे आमचं लक्ष नाही. याकरता ही शिदोरी शेवटपर्यंत घ्यायची आणि मग जगाने दिलेलं नाकारले पण सुद्धा पचवायची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते आणि मग आमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याकरता काय केलंय? नाम मंगळाचे नाम घेतलं तुकोबरायांनी. जे नाम नामदेवांना अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटलं ते नाम तुकोबरायांनी अखंड घेतलं. विठोबा रखुमाई बोला. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. तुकोबरायांनी ज्या मुक्तीचं वर्णन केलंय, अध्यात्मशास्त्रामध्ये 4 मुक्तींचं वर्णन आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. अशी मुक्ती प्राप्त झाली. कशामुळे? अट्टहास कशाचा केला? नामाचा केला. मी नाम घेतलं, अखंड नाम घेतलं. ज्या भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे, ज्या भगवंताचं नाम इतकं सुंदर आहे, त्याचे गुण माझ्यामध्ये यायला सुरुवात झाली. तो गुणांचा स्वामी आहे, गुणाधीश आहे, षडगुणैश्वर्य संपूर्ण असलेला भगवंत, त्याचं नाम मी घेतलं. परिणामी काय झालं? मला मुक्ती प्राप्त झाली. आम्ही तिला वरलं मुक्तीला. महाराज म्हणतात हा अनुभव सकल संतांना प्राप्त झाला. श्रोते हो, ज्यावेळी प्रभू रामचंद्र यायला निघाले ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने, त्यावेळी 8व्या वर्षी घर सोडलेली शबरी माता वाट बघतीये. किती वाट बघावी, किती प्रतीक्षा करावी, किती वाट बघावी. भगवंता या. माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलंय आपण येणार आहे, आपण येणार आहे. मी थांबलीये. बरं, माझे गुरुदेव मला म्हणाले, शबरी लोक देवाकडे जातात पण दैवत तुझ्याकडे चालत येईल, लक्षात ठेव. भगवंत सांभाळतो, भगवंत येतो, यावर माझा विश्वास आहे. प्रभू कधी याल? मुख पर्वताच्या दिशेने, पंपा सरोवराच्या दिशेने भगवंत लक्ष्मणासोबत येत आहेत. निढळावर हात ठेवून शबरीने पाहावं, भगवंता या, असे या, इकडून या, असे या. असं करत 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 एक लाकडाचा ओंडका होता. शरीराची अवस्था जर बघाल, काय भक्तीची परिसीमा असावी. अक्षरशः शरीरावर हाडाचा नुसता सापळा होता. मांसाचे लचके गिधाडे कावळे तोडून नेत होते शबरी मातेच्या. वर्णन आहे, माझ्या पदरचं काही नाही सांगत. ती सांगते, कागा कागा सब कुछ खाइए, चुन कर मेरा मांस. सगळं खा म्हणाली, पण माझे 2 डोळे मात्र फोडू नका. लेकिन 2 नयन मत फोडिये, प्रभु मिलन के आस. इतकी वाट बघावी. भगवंत आले, डोळे भरून भगवंताकडे पाहतीये. विनवित शबरी रघुराया ते तुझसाठी आणली मी बोरे. भागला भुकेला असशील जरी तू देवा, जमविला रानचा हा मेवा. खूप सुंदर गाणी. माझ्याकडे वेळ कमी आहे. गीत रामायणामध्ये सुंदर पद आहेत. काय धन्यता असावी तिच्या जीवनाची. भगवंतांनी तिला सांगावं, शबरी झालं का तुझं समाधान? तिने बोरांचा द्रोण समोर ठेवला. भगवंतांनी घ्यावा. एक एक बोर उष्ट केलेलं. लक्ष्मणांनी सांगितलं, दादा आता हिची पूजा स्वीकारली इथपर्यंत ठीक आहे, हे घेतल्यासारखं करा, आपण खाऊ नका. लक्ष्मणाच्या हातात पहिली मूठ भरून दिली. लक्ष्मणाने घेतल्यासारखं करावं, मागच्या मागे टाकून द्यावं. काय झालं? रामा रामा हे घ्या म्हणून शबरीच्या प्रसादाचं सेवन करावं भगवंतांनी. आणि अंतःकरणपूर्वक असलेली ती भक्ती पाहिली. प्रभू विचारतात, शबरी झालं का तुझ्या मनासारखं? ती म्हणाली, हो. ज्ञान, कर्म, भक्ती आणि वैराग्य हे 4 फाळ लावलेले नांगर, त्या नांगरांनी जमीन अंतःकरणाची अशी सुपीक करून ठेवली. आणि आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची या न्यायानी तिथे स्थान दिलं. म्हणाली, इथे चितार असते, चितेमध्ये उभी राहते, स्वतःच्या हाताने मला अग्नी द्या. बस सलोकता, समीपता, स्वरूपता आणि आता सायुज्यता मुक्ती मला प्राप्त होऊ दे. तुकोबराय हाच आशय शेवटच्या चरणात व्यक्त करत विसावा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये यावा. अशी विश्रांती तुम्हाला मला, चिरशांती, जिथे निश्चिंतता असेल, कुठल्याही प्रकारची चिंता नसेल, ताप नसेल. त्रिविध तापांनी आमचं जीवन पोळून निघाले, ते शांत व्हावं आणि भगवंताच्या पायाशी स्थान मिळावं. असं स्थान आमच्या आजोबांना मिळावं, अशी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भगवंताकडे याचना करते, प्रार्थना करते.